तर लोकसभेसाठी आमचं 6 जागांवरती लक्ष केंद्रित आहे असं म्हणतायत राजू शेट्टी। हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा आणि परभणी या जागा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आम्हाला महायुती आणि महाआघाडीचा सुद्धा अनुभव वाईट आलाय असंही त्यांनी म्हटलंय। बाजूला महाविकास आघाडी, एका बाजूला महायुती। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकांना सुरुवात झालेली आहे, जागा वाटपाची चर्चा देखील सुरू झालेली आहे। काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीने ह्या चर्चा सुरू झाली? नाही, या चर्चामध्ये आम्ही फारसा रस घेतलेला नाही आहे। याचं कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जवळपास 2 वर्षापूर्वी ठरवलेलं होतं की आता आपण कुठल्याही आघाडीमध्ये गुंतून पडायचं नाही आणि आपण शेतकरी चळवळ आणि आपण याच्या पलीकडे काय इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही असा निर्णय झाला होता। कारण आम्हाला महायुतीचाही अनुभव वाईट आला होता आणि महाविकास आघाडीचाही अनुभव वाईट आला आणि त्यामुळं मग आम्ही ठरवलं की स्वतंत्रपणानंच शेतकऱ्यांची चळवळ म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जायचं आणि जो काही मतदार कौल देतील तो करायचा असा निर्णय आमचा पूर्वी झालेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या किती जागा राज्यामध्ये लढवेल किंवा काय नेमकं? 6 जागा आम्ही निवडल्या। त्याच्यामध्ये मी सातत्यानं तिथून निवडून येत होते। हातकणंगले असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला दुसरा कोल्हापूर मतदारसंघ असेल, सांगली मतदारसंघ गेल्यावेळी जो आम्ही लढवलेला होता, त्याच्यानंतर 2014 साली आम्ही लढवलेला माढा मतदारसंघ असेल, त्याशिवाय बुलढाणा आणि परभणी अशा 6 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, शिरोळ।